Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 17 of chapter number 4 angles and pairs of angles from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 27 वर प्रॅक्टिस सेट 17 दिलेला आहे. यामध्ये टोटल 7 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करणारच आहोत. पण त्याही आधी मला सांगा, प्रॅक्टिस सेट 16 मध्ये आपण काय अभ्यासले? प्रॅक्टिस सेट 15 मध्ये आपण अभ्यासले की ऍडजसंट अँगल्स म्हणजे काय. प्रॅक्टिस सेट 16 मध्ये आपण अभ्यासले की कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय. सांगा बरं मला, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय आठवतंय का तुम्हाला? प्रॅक्टिस सेट 16 मध्ये आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स फाइंड आउट करायला सांगितलेले होते. हे पहा, आता इथे हे दोन अँगल्स आहेत फर्स्ट ग्रुप मध्ये. फर्स्ट अँगल आहे 60 डिग्री, सेकंड अँगल आहे 30 डिग्री. दोघांच्याही मेजरचे सम करा. किती येते? 60 + 30 90 डिग्री. म्हटल्यावर हे काय झाले? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स झाले. आठवलं ना? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? असे दोन अँगल्स ज्यांच्या मेजरचे सम 90 डिग्री असते त्यांना कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतात. आता इथे पहा, इथे अँगल ABC आहे 50 डिग्री, अँगल PQR आहे 40 डिग्री. 50 + 40 करा, किती येते? 90 डिग्री. म्हटल्यावर हे दोन्ही अँगल्स कसे झाले? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स झाले. आलं लक्षात? आठवतंय ना? आता प्रॅक्टिस सेट 17 मध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे? तर सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे असे दोन अँगल्स ज्यांच्या मेजरचे सम 90 डिग्री असते. तर सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे असे दोन अँगल्स की ज्यांच्या मेजरचे सम 180 डिग्री असते. इतकं सोपं आहे. इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 180 डिग्री दे आर नोन ॲज सप्लिमेंटरी अँगल्स. आता इथे पहा, इथे आहे अँगल PQR. किती डिग्रीचा आहे? मेजर काय आहे? 110 डिग्री. आणि अँगल MNT किती आहे? 70 डिग्री. इथे आपण राईट करून घेऊयात. अँगल मेजर ऑफ अँगल PQR 110 डिग्री अँड मेजर ऑफ अँगल MNT 70 डिग्री. दोन्ही अँगल्सच्या मेजर्सचे सम करा बरं, ऍडिशन करा. मेजर ऑफ अँगल PQR आणि मेजर ऑफ अँगल MNT. PQR आहे 110 डिग्री, MNT आहे 70 डिग्री. 110 + 70 करा, किती येतं? 180 डिग्री. याचाच अर्थ हे दोन्ही अँगल्स कसे झाले? सप्लिमेंटरी अँगल्स झाले. का बरं सप्लिमेंटरी अँगल्स झाले? कारण या दोन्ही अँगल्सच्या मेजरचे सम 180 डिग्री येते. चला आणखी एक एक्झाम्पल पाहूयात. हे पहा, आता इथे अँगल PQR आहे 130 डिग्री. इथे राईट करून घेऊयात. PQR 130 डिग्री. आणि अँगल AOD किती आहे? AOD आहे 51 डिग्री. दोन्ही सप्लिमेंटरी अँगल्स आहेत का पाहूयात आपण. ऍड करूयात. 130 + 51 करा. 130 + 51 केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 181 डिग्री. मग हे सप्लिमेंटरी अँगल्स आहेत का? यांना सप्लिमेंटरी अँगल्स म्हणणार का? तर नाही. का नाही म्हणणार? कारण या दोन्ही अँगल्सच्या मेजरचे सम 180 डिग्री येत नाही म्हणून. आता इथे बरेच जण असेही म्हणू शकतात, काय झालं, हे सप्लिमेंटरी अँगल्स का बरं नाहीत? फक्त 1 डिग्रीने तर जास्त आहे. नाही, असे नाही चालत. 180 डिग्री म्हणजे 180 डिग्रीच हवे असते, तरच त्या दोन अँगल्सला सप्लिमेंटरी अँगल्स असे म्हणणार. आलं लक्षात? कन्सेप्ट क्लिअर झाली? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे सम 90 डिग्री हवे असते आणि सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे मेजरचे सम, दोन अँगल्सच्या मेजरचे सम 180 डिग्री हवे असते. कॉम्प्लिमेंटरी म्हटलं की 90 डिग्री आणि सप्लिमेंटरी अँगल्स म्हटलं की 180 डिग्री. चला आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 17 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. राईट द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट्स ऑफ द अँगल्स गिवन बिलो. प्रॅक्टिस सेट 16 मध्ये ज्याप्रमाणे क्वेश्चन होता फर्स्ट, त्याचप्रमाणे इथे क्वेश्चन आहे. फक्त प्रॅक्टिस सेट 16 मध्ये आपल्याला कॉम्प्लिमेंट अँगल फाइंड आउट करायला सांगितलं होता. इथे सप्लिमेंट अँगल फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. चला तर मग दिलेल्या अँगलचे मेजर किती आहे? 50 डिग्री. याचा सप्लिमेंट अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग काय करणार आपण? आपल्याला माहिती आहे की नाही की दोन अँगल्सच्या मेजरचे सम जर 180 डिग्री असेल तर ते सप्लिमेंटरी अँगल्स असतात. वन अँगल 50 डिग्री दिलेला आहे. मग दुसरा अँगल आपण घेऊयात X. लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल बी X डिग्री आणि दोन्हींचीही ऍडिशन करूयात. सो 15 डिग्री + X डिग्री इज इक्वल टू किती आलं पाहिजे? 180 डिग्री. तरच ते सप्लिमेंटरी अँगल्स असतात. बरोबर? आता X ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली की आपल्याला सेकंड अँगल मिळणार आहे. सेकंड अँगलचे मेजर. सो X ला एकट्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला ठेवूयात आणि 15 ला इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. जेव्हा तो राईट हँड साईडला जाईल तेव्हा त्याचे जे साइन इथे प्लस आहे की नाही
ते मायनस होऊन जाणार. सो एक्स इज इक्वल टू 180 मायनस 15. 180 मधून 15 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग राहतात, किती राहतात? 165 डिग्री. सो फर्स्ट अँगल आहे 15 डिग्रीचा आणि त्याचा सप्लिमेंट अँगल आपण फाइंड आउट केलेला आहे 165 डिग्री. फायनल आन्सर इथे राईट करूयात. द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ एन अँगल ऑफ 15 डिग्री इज 165 डिग्री. अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. खूप इझी आहे. चला सेकंड पाहूयात. सेकंड अँगलचे मेजर दिलेले आहे 85 डिग्री आणि याचा सप्लिमेंट अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो फर्स्ट अँगल 85 डिग्रीचा आहे. सेकंड अँगल आपण एक्स घेऊयात आणि दोन्ही अँगल्सचे सम करूयात. किती आलं पाहिजे दोन्ही अँगल्सचं सम? 180 डिग्री. सो 85 डिग्री प्लस एक्स डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. लक्षात घ्या 180 डिग्री का? कारण सप्लिमेंटरी अँगल्सचे सम, मेजर्सच्या अँगल्सचे सम 180 डिग्री येत असते. लक्षात ठेवायचं आहे, विसरायचं नाहीये. सो 85 डिग्री प्लस एक्स डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणून फक्त एक्स ला इथे आपण ठेवूयात इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला. 85 ला पाठवून देऊयात इक्वल टू च्या राईट हँड साइडला. जेव्हा 85 राईट हँड साइडला जाईल इक्वल टू च्या, तेव्हा इथे प्लस साइन आहे की नाही, त्याचा साइन चेंज होत असतं. सो मायनस 85 येणार. सो 180 मायनस 85. 180 मधून 85 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 95 राहतं. सो एक्स डिग्री म्हणजेच 95 डिग्री इथे आपलं फाइंड आउट केलेलं आहे आपण सेकंड अँगल. फर्स्ट अँगलचे मेजर किती आहे? 85 डिग्री आणि सेकंड अँगलचे मेजर आहे 95 डिग्री. सो आपले फायनल आन्सर असणार आहे द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट ऑफ एन अँगल ऑफ 85 डिग्री इज 95 डिग्री. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट अँगलचे मेजर दिलेले आहे 120 डिग्री. फर्स्ट अँगल 120 डिग्रीचा आहे, त्याचा सप्लिमेंट अँगल फाइंड आउट करायचा आहे. तुम्हाला माहित आहे की सप्लिमेंटरी अँगल्सच्या मेजर्सचे सम 180 डिग्री येत असते. पहिला अँगल 120 डिग्रीचा आहे तर दुसरा किती हे फाइंड आउट करायचंय. मग दुसऱ्या अँगलला आपण घेऊयात एक्स. लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल बी एक्स. पहिला अँगल 120, दुसरा अँगल एक्स. दोघांचीही ऍडिशन किती आली पाहिजे? दोघांचीही ऍडिशन 180 डिग्री आलं पाहिजे. का बरं 180 डिग्री? कारण सप्लिमेंटरी अँगल्सच्या मेजरचे सम 180 डिग्री येत असते. म्हणून इथे आपण काय केलेलं आहे 120 प्लस एक्स इज इक्वल टू 180 असे राईट केलेले आहे. आता आपल्याला दुसरा अँगल फाइंड आउट करायचा आहे म्हणून त्याला आपण एक्स घेतलेला आहे. मग हा एक्स इथे ऍज इट इज ठेवूयात इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला आणि हा जो 120 आहे त्याला इक्वल टू च्या राईट हँड साइडला पाठवून देऊयात. सो इक्वल टू च्या राईट हँड साइडला ऑलरेडी 180 आहे, तो ऍज इट इज ठेवायचा आणि 120 ला आपल्याला इकडे राईट करायचंय की नाही इक्वल टू च्या राईट हँड साइडला. मग इथे प्लसचं साइन आहे 120चं. जेव्हा तो इक्वल टू चा जम्प करतो लेफ्ट हँड साइड वरून राईट हँड साइडला जातो तेव्हा त्याचं साइन चेंज होत असतं. सो प्लसचं मायनस होणार, मायनस 120. आता 180 मधून 120 सबट्रॅक्ट करा, किती रिमेनिंग राहतं? 60. सो एक्स इज इक्वल टू 60. आता इथे तुम्ही क्रॉस चेक सुद्धा करू शकता तुमचा आन्सर. 120 प्लस 60 करून पहा. एक्सच्या जागी एक्सची व्हॅल्यू आपण 60 फाइंड आउट केलेली आहे की नाही, एक्सच्या जागी 60 राईट करून पहा. पहा बरं 180 येतं का? 180च येणार कारण आपण इथे करेक्ट आन्सर फाइंड आउट केलेले आहे. सो फर्स्ट अँगल 120 डिग्रीचा आहे तर सेकंड अँगल 60 डिग्रीचा येणार कारण दोन्ही कसे अँगल्स आहेत? सप्लिमेंटरी अँगल्स आहेत असे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले आहे. चला नेक्स्ट फाइंड आउट करूयात. हे झाले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. नेक्स्ट 4 नंबरला दिलेले आहे 37 डिग्री. खूप इझी आहे. सो फर्स्ट अँगल 37 डिग्रीचं दिलेला आहे. सेकंड त्याचा सप्लिमेंटरी अँगल आपण एक्स राईट करूयात आणि त्याचीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. दोन्ही मेजर्सला आपण जर ऍड केलं तर ते किती आलं पाहिजे? 180 डिग्री कारण सप्लिमेंटरी अँगल्स 180 डिग्रीचे असतात. आता या दुसऱ्या अँगलचे मेजर आपल्याला फाइंड आउट करायचे म्हणून त्याला आपण एक्स घेतलंय. सो या एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. एक्स ला एकट्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला ठेवूयात आणि 37 ला आपण इक्वल टू च्या राईट हँड साइडला पाठवून देऊयात. इथे प्लस मध्ये होतं की नाही इक्वल टू
वरून जम्प केल्यानंतर त्याचं साइन चेंज होत असतं. सो 180 मायनस 37 करा, किती येतं आन्सर? 180 मायनस 37 केल्यानंतर आन्सर येतं 145. सो फर्स्ट अँगल, सप्लिमेंटरी अँगल्स मधला फर्स्ट अँगल 37 डिग्रीचा आहे, तर सेकंड अँगल हा 143 डिग्रीचा येणार. फायनल आन्सर राईट करून घेऊया तिथे. द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ 37 डिग्री इज 143 डिग्री. चला नेक्स्ट पाहूयात. 5 नंबरला सप्लिमेंटरी अँगल्स मधील फर्स्ट अँगल दिलेला आहे 108 डिग्रीचा. सेकंड त्याचा सप्लिमेंट फाइंड आउट करायचा आहे, त्याला आपण घेऊयात x डिग्री. 108 प्लस x केल्यानंतर 180 आपल्याला मिळायला हवे. सो चला आता सप्लिमेंट अँगल फाइंड आउट करायचे की नाही, म्हणून इथे आपण राईट केलेला आहे, त्या सप्लिमेंट अँगलला x घेतलेला आहे आणि इथे राईट केलेला आहे 108 प्लस x इज इक्वल टू 180. या x ची व्हॅल्यू आता आपण फाइंड आउट करूयात. त्यासाठी x ला एकट्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला ठेवूयात आणि 108 ला इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. हे पहा, सबट्रॅक्शन केल्यानंतर काय येणार आन्सर? सबट्रॅक्ट करा. 180 मायनस 108 किती येणार? 72. सो x काय आलेला आहे आपला? 72. x म्हणजेच काय आहे? तर सप्लिमेंट अँगल आहे 108 चा, हो की नाही? सो इथे फायनल आन्सर राईट करूया. द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ 108 डिग्री इज 72 डिग्री. चला नेक्स्ट पाहूयात. 6 नंबरला दिलेले आहे 0 डिग्री आणि याचा सप्लिमेंटरी अँगल फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. लक्षात घ्या, दोन सप्लिमेंटरी अँगल्स पैकी एक अँगलचे मेजर 0 डिग्री आहे, मग त्याचा सप्लिमेंट अँगल किती डिग्रीचा असेल? चला इथे आपण राईट करून घेऊयात की त्या सप्लिमेंट अँगलला x म्हणूयात आपण, आणि दोन्ही अँगल्सच्या मेजर्सला जर ऍड केलं तर किती आलं पाहिजे? 180 डिग्री आलं पाहिजे. सो या आता x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची की नाही आपल्याला, मग या एकट्या x ला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला ठेवूयात आणि हा जो 0 आहे त्याला इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. 180 मधून 0 सबट्रॅक्ट केल्यानंतर काय रिमेनिंग राहणार? ऑफकोर्स ओनली 180. सो जो सप्लिमेंट आहे 0 डिग्रीचा सप्लिमेंट अँगल, तो किती डिग्रीचा आलेला आहे? ते 180 डिग्रीचा आलेला आहे. फायनल आन्सर हे पहा, अशा प्रकारे राईट करायचं आहे. द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ 0 डिग्री इज 180 डिग्री. चला आता या क्वेश्चन मधील लास्ट सब क्वेश्चन. फर्स्ट अँगल दिलेला आहे a डिग्रीचा आणि त्याचा सप्लिमेंट अँगल फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. मग कशा प्रकारे फाइंड आउट करणार? आता इथे बऱ्याच मुलांना टेन्शन येऊ शकतं, अरे बापरे हे कसले मेजर दिलेले आहे, a डिग्री आणि त्याचं सप्लिमेंटरी अँगल फाइंड आउट करायचंय, कसं काय करणार? सेम करायचंय, काही वेगळं करायचं नाही. आपल्याला माहिती आहे की नाही की सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे मेजर्सचे सम 180 डिग्री आलं पाहिजे, हो ना? फर्स्ट अँगल a डिग्रीचा दिलेला आहे, सेकंड अँगल x डिग्री घेऊयात आणि दोघांनाही ऍड करूयात. किती आलं पाहिजे? 180 डिग्री, कारण सप्लिमेंटरी अँगल्स आहे. फाइंड आउट काय करायचं आपल्याला? कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? तर या x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग या x ला एकट्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला ठेवायचं. हे पहा अशा प्रकारे, आणि इक्वल टू च्या राईट हँड साईडला ऑलरेडी 180 आहे, ऍज इट इज राईट करा. a डिग्रीला आपण काय करूयात आता? इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊया. इथे प्लस साइन आहे, इकडे गेल्यावर मायनस साइन होणार. सो मायनस a डिग्री. आता पुढे आणखी आपण सॉल्व्ह करू शकतो का? नाही करू शकत, नंबर्स थोडेच तिथे सॉल्व्ह करायला. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. काय येणार आहे? x इज इक्वल टू 180 मायनस a डिग्री. आता हे जे डिग्री आहे ना ते आपण कॉमन म्हणून अशा प्रकारे घेतलेलं आहे. इथे डिग्री, इथे डिग्री, दोन डिग्री कशाला राईट करायचं, म्हणून एक कॉमन डिग्री आपण ब्रॅकेट देऊन राईट करून घेतलेलं आहे. हे डिग्रीचं साइन 180चं पण आहे आणि a चं पण आहे, असा त्याचा अर्थ होतो. सो फायनल आन्सर राईट करूयात. द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ a डिग्री इज 180 मायनस a द होल डिग्री. चला आता या प्रॅक्टिस सेट मधील सेकंड क्वेश्चन पाहूयात. The measures of some angles are given below. Use them to make pairs of complementary and supplementary angles. आता इथे काही अँगल्सचे मेजर्स दिलेले आहेत आणि आपल्याला पेअर करायचं आहे. कसलं पेअर करायचं आहे?
तर कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचे पेअर करायचंय आणि सप्लिमेंटरी अँगल्सचं पेअर करायचंय. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे सम किती आला पाहिजे 90 डिग्री. सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे सम किती आला पाहिजे 180 डिग्री. चला तर मग कॅल्क्युलेशन्स करा बरं. आता इथे हे पहा, तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर इथे अँगल बी दिलेला आहे 60 डिग्री, अँगल एन दिलेला आहे 30 डिग्री. 60 प्लस 30 केल्यावर आपल्याला काय आन्सर मिळतं 90. म्हणजे हे दोन्ही अँगल्स कसे झाले कॉम्प्लिमेंटरी अँगल्स झाले. हे पहा 60 प्लस 30 काय होतं 90 डिग्री. याचाच अर्थ अँगल बी अँड अँगल एन आर अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. अजून फाइंड आउट करा. हे पहा आता इथे वाय दिलेला आहे 90 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल ई दिलेला आहे 0 डिग्री. या दोघांची ऍडिशन केल्यानंतर 90 डिग्रीज येणार आपल्याला. सो इथे राईट करून घेऊयात. मेजर ऑफ अँगल वाय अँड मेजर ऑफ अँगल ई. वाय किती आहे 90, ई किती आहे 0. 90 प्लस 0 90 डिग्री. याचाच अर्थ हे दोन्ही कसे झाले कॉम्प्लिमेंटरी अँगल्स झाले. राईट करूया तिथे. अँगल वाय अँड अँगल ई आर अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता नेक्स्ट अजून चेक करा बरं. कॉम्प्लिमेंटरी अँगल अजून कोणता आहे हे पहा. आता इथे मेजर ऑफ अँगल डी किती आहे 75 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल एफ किती आहे 15 डिग्री. 75 प्लस 15 करा किती येतं 75 प्लस 15 केल्यानंतर ना 90 डिग्री येतं. म्हटल्यावर मेजर ऑफ अँगल डी आणि मेजर ऑफ अँगल एफ हे कसे झाले पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स झाले. आता आणखी कोणते कॉम्प्लिमेंटरी अँगल्स होऊ शकतात का? असे कोणते दोन अँगल्स आहेत की ज्यांचे सम 90 डिग्री होईल आणखी? तर अजून तर काही दिसत नाहीयेत. चला तर मग आता सप्लिमेंटरी अँगल्स फाइंड आउट करूया. आता इथे पहा मेजर ऑफ अँगल बी आहे 60 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल जी आहे 120 डिग्री. 60 प्लस 120 केल्यानंतर 180 येतं हो ना. म्हटल्यावर हे दोन्ही काय झाले हे दोन्ही सप्लिमेंटरी अँगल्स झाले. हे पहा 60 प्लस 120 करून पहा 180 डिग्रीच येणार. सो हे झाले अँगल बी अँड अँगल जी आर अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. आणखी सप्लिमेंटरी अँगल्स कुठे तुम्हाला दिसत आहेत का? तर येस हे पहा इथे मेजर ऑफ अँगल एन ऑब्झर्व करा 30 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल जे ऑब्झर्व करा 150 डिग्री. 30 प्लस 150 किती येतं 180 येतं. 30 प्लस 150 करा 180 आन्सर तुम्हाला मिळेल. म्हटल्यावर मेजर अँगल एन आणि अँगल जे आर अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. आणखी कोणते सप्लिमेंटरी अँगल्स तुम्हाला दिसत आहेत का? असे कोणते दोन अँगल्स तुम्हाला अजून दिसून येत आहेत का इथे की ज्यांचे सम 180 डिग्री येईल? तर आणखी अजून कोणते दिसत नाहीयेत. सो क्वेश्चन नंबर 2 चे हे आहे हे पहा कम्प्लीट आन्सर. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दिलेल्या अँगल्स पैकी हे आहेत कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आणि हे आहेत सप्लिमेंटरी अँगल्स. चला आता क्वेश्चन नंबर 3 पाहूयात. काय दिलेले आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये? इन ट्रायंगल XYZ मेजर ऑफ अँगल Y इज इक्वल टू 90 डिग्री. लक्षात घ्या एक ट्रायंगल आहे आणि या ट्रायंगल मध्ये हे पहा ट्रायंगल XYZ या ट्रायंगल XYZ मध्ये मेजर ऑफ अँगल Y दिलेला आहे 90 डिग्री. क्वेश्चन काय आहे? व्हॉट काइंड ऑफ अ पेअर डू अँगल X अँड अँगल Z मेक? या ट्रायंगल XYZ मध्ये Y 90 डिग्रीचा आहे. मग अँगल X आणि अँगल Z हे कोणत्या प्रकारचे पेअर आहेत असं विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला आता काय काय माहिती आहे? तर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स माहिती आहेत, सप्लिमेंटरी अँगल्स माहिती आहेत. मग हे कोणते पेअर आहेत? कॉम्प्लिमेंटरीचे पेअर आहेत की सप्लिमेंटरीचे पेअर आहेत हे फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. आता खूप इझी क्वेश्चन आहे हा. तुम्ही ओरली सुद्धा फाइंड आउट करू शकता या क्वेश्चनचे आन्सर. ट्रायंगलची एक प्रॉपर्टी असते. जगातला कोणताही ट्रायंगल घ्या ती प्रॉपर्टी तिथे अप्लाय होतेच होते. काय आहे प्रॉपर्टी? तर सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. याचाच अर्थ काय? तर आपण हा जो ट्रायंगल आहे ट्रायंगल XYZ या ट्रायंगल मध्ये जर मेजर ऑफ अँगल X प्लस मेजर ऑफ अँगल Y प्लस मेजर ऑफ अँगल Z केलं तर किती आलं पाहिजे? सगळ्या अँगल्सच्या मेजरचे सम 180 डिग्री. ही ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे. कुठलाही ट्रायंगल घ्या
त्याच्या अँगल्सचे मेजर्सचे सम हे 180 डिग्रीच येत असते. आलं लक्षात? मग आता इथे आपल्याकडे मेजर ऑफ अँगल y आहे ते इथे राईट करून घेऊयात. x प्लस 90 y चे मेजर माहिती आहे की नाही 90 डिग्री प्लस z इज इक्वल टू 180. आता या 90 ला काय करूयात इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. सो इक्वल टू च्या राईट हँड साईडला आहे 180 डिग्री मायनस 90 डिग्री. आता इकडे काय रिमेनिंग राहिलं 90 डिग्रीला आपण तर इकडे पाठवलं. शिल्लक काय आहे आता इथे मेजर ऑफ अँगल x प्लस मेजर ऑफ अँगल z. बरोबर. आता 180 मधून 90 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती रिमेनिंग राहतं 90. सो मेजर ऑफ अँगल x प्लस मेजर ऑफ अँगल z केलं तर किती आहे 90 डिग्री. आणि 90 डिग्री म्हणजेच काय असे दोन अँगल्स ज्यांच्या मेजर्सचे सम 90 डिग्री येत असते त्या अँगल्सला काय म्हणतात कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतात. आणि इथे अँगल x आणि अँगल z यांच्या मेजर्सचे सम काय आलेलं आहे 90 डिग्री. याचाच अर्थ हे दोन्हीही कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. सो इथे फायनल आन्सर राईट करून घ्या. अँगल x अँड अँगल z मेक अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आता क्वेश्चन नंबर 4 काय आहे द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ द टू अँगल्स ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40 डिग्री. फाइंड द मेजर्स ऑफ द टू अँगल्स. आता इथे हा क्वेश्चन तुम्हाला थोडासा ट्रिकी वाटू शकतो. तुम्हाला असं वाटू शकतं की अरे बापरे काय दिलेलं आहे काही समजत नाहीये. पण अशा वेळी मग काय करायचं क्वेश्चन 2 to 3 टाइम्स अजून रीड करायचा समजून घ्यायचं की काय काय दिलेलं आहे. हे पहा द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ द टू अँगल्स ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40. दोन अँगल्स दिलेले आहेत. या दोन्ही अँगल्सच्या मेजर्सचा डिफरन्स किती आहे 40 डिग्री आहे. मेजर्सचा डिफरन्स म्हणजे काय तर एका अँगल मधून दुसऱ्या अँगलचे मेजर सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर येते 40 डिग्री. नाही समजलं अजून हे पहा. आता एक्झाम्पल पहा इथे जर एक अँगलचे मेजर 60 डिग्री असेल आणि दुसऱ्या अँगलचे मेजर 20 डिग्री असेल तर त्यांचा डिफरन्स किती येणार आहे 60 मधून 20 सबट्रॅक्ट करा किती आला डिफरन्स 40 आला. मग हेच तर क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे की दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत आणि त्यांचे जे डिफरन्स आहे मेजर्सचे डिफरन्स ते किती आहे 40 डिग्री आहे. एका अँगल मधून दुसरा अँगल सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 40 डिग्री येत आहे. आता 60 आणि 20 हे काही मेजर नाहीये या अँगल्सचे. मी फक्त एक्झाम्पल म्हणून हे नंबर्स घेतलेले आहेत. चला आता आपण या क्वेश्चनला सॉल्व्ह करूयात. सो सोल्युशन दोन्ही अँगल्सचे मेजर आपल्याकडे नाहीये. मग एका अँगलला आपण घेऊयात x डिग्री म्हणजे लेट द मेजर ऑफ वन अँगल बी x डिग्री. मग दुसरं अँगलचे मेजर किती असणार आहे तर x प्लस 40 डिग्री. आता इथे तुम्ही म्हणाल असं कसं काय तुम्ही x प्लस 40 डिग्री असं डायरेक्टली कसं काय राईट केलं. फर्स्ट अँगल कळालं x डिग्री घेतला मग सेकंड अँगल x प्लस 40 डिग्री कसं काय आला हे पहा समजून घ्या. पुन्हा इथेच येऊयात याच एक्झाम्पल कडे. 60 मायनस 20 केल्यानंतर ना 40 डिग्री आपल्याला आन्सर मिळतं. आता असं अज्युम करा की आपल्याकडे या दोन्ही अँगल्स पैकी एकाचेच मेजर आहे याचे मेजर नाहीये. मग हे तुम्ही कसे फाइंड आउट करणार काय करणार तुम्ही हे मेजर फाइंड आउट करण्यासाठी तर 20 प्लस 40 करणार. 20 प्लस 40 केलं की तुम्हाला इथले आन्सर आपोआप मिळणार आहे 60. बरोबर. मग त्याच प्रकारे हा जो 20 डिग्रीचा अँगल आहे तो आपल्या क्वेश्चन मध्ये ज्या प्रकारे दिलेला आहे आपण x डिग्रीचं घेतलेलं आहे ना वन अँगलचं मेजर. सो इथे आपण याला घेऊयात x डिग्री. आता सांगा मला हा किती येणार मग x प्लस 40 येणार की नाही कारण दोघांचंही डिफरन्स किती आहे 40 आहे. आपण याला x मानलेला आहे असं अज्युम केलंय की हा x डिग्रीचा आहे म्हटल्यावर हा किती येणार आहे मग x प्लस 40 डिग्री येणार. आलं का लक्षात तुम्हाला कसं काय
वन अँगल एक्स डिग्री आपण घेतला आणि जो सेकंड अँगल आहे तो एक्स प्लस 40 डिग्री घेतला. चला आता पुढे मूव्ह ऑन होऊयात. आता दोन्ही कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत, याचाच अर्थ या दोघांनाही ऍड केलं की आपल्याला काय मिळणार आहे 90 डिग्री. बरोबर. सो एक्स प्लस 40 इज इक्वल टू 90 डिग्री. 90 डिग्री का? कारण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. चला आता सॉल्व्ह करूयात. हे बघा इथे राईट केलं रिझन. सिन्स द टू अँगल्स आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. सो एक्स प्लस 40 इज इक्वल टू 90 डिग्री. काही केलं नाहीये, ऍज इट इज राईट करून घेतलंय. फक्त इथे जे ब्रॅकेट मध्ये दिलेलं होतं आणि हे जे डिग्रीचं साइन आहे ते दिलेलं नाहीये, ते आपण फायनल आन्सर मध्ये देऊन घेऊयात, काही प्रॉब्लेम नाही. आता इथे पहा एक्स प्लस एक्स किती झालं 2x. राईट करूयात. 2x प्लस 40 इज इक्वल टू 90 डिग्री. आता हा जो 40 आहे त्याला आपण इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात, कारण दोन्ही नंबर्स आहेत ना 40 90. इथे 2x आहे. मग काय करूयात 2x ला एकट्याला इकडे ठेवूयात आणि या 40 ला इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. राईट हँड साईडला ऑलरेडी 90 आहे. आता हा 40 राईट हँड साईडला जाईल तेव्हा इथे प्लस आहे की नाही, इकडे जाईल तेव्हा मायनस होणार. -40 आणि इथे हा 2x ऍज इट इज राईट करून घेऊयात. 90 मधून 40 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती रिमेनिंग राहतं 50. 2x ऍज इट इज इथे राईट करून घेऊयात. आता आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली की आपल्याला फर्स्ट अँगल मिळणार आहे. फर्स्ट अँगलचे मेजर मिळणार आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स पैकी. सो इथे 2 आहे की नाही, या 2 ला इथून घालवून टाकण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर हा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे की नाही 2x या दोघांमध्ये काहीच कोणतंच साइन नाही, याचा अर्थ मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. मग जेव्हा इथे हा मल्टिप्लिकेशन मध्ये असतो इक्वल टू च्या राईट हँड साईडला गेल्यावर मल्टिप्लिकेशनचे होते डिव्हिजन. बरोबर. सो या 2 ला पाठवूयात इक्वल टू च्या राईट हँड साईडला. मल्टिप्लिकेशनचं साइन होणार डिव्हिजन. 50 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर आन्सर येते 25. राईट. सो x इज इक्वल टू काय आलेला आहे 25. x म्हणजेच काय आहे आपल्या कॉम्प्लिमेंटरी अँगल्स पैकी फर्स्ट अँगल आहे. किती आलेला आहे आपला, किती मिळाला आहे 25. आता मेजर ऑफ वन अँगल किती आला 25 डिग्री. आता सेकंड अँगल मेजर ऑफ अदर अँगल इज इक्वल टू किती घेतलंय आपण इथे काय आहे x प्लस 40. हो ना. सो ऍज इट इज राईट करून घेऊयात x प्लस 40. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 25, ती इथं आपण सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो 25 प्लस 40 किती येतं ऍडिशन केल्यानंतर 65. सो फर्स्ट अँगल आहे 25 डिग्रीचा आणि सेकंड अँगल आपल्याला मिळालेला आहे 65 डिग्रीचा. इथे हे आपले फायनल आन्सर. द मेजर्स ऑफ द टू अँगल्स इज 25 डिग्री अँड 65 डिग्री. पाहिलं किती इझी आहे, काहीच डिफिकल्ट नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. हा क्वेश्चन सुद्धा फार इझी आहे. एक रेक्टँगल दिलेला आहे, रेक्टँगल PTNM. राईट द नेम्स ऑफ द पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. आता सप्लिमेंटरी अँगल्स आलं की 180 डिग्री हे आलंच पाहिजे डोळ्यासमोर. सो इथे आपल्याला काय करायला सांगितलंय, हा जो रेक्टँगल दिलेला आहे या रेक्टँगल मध्ये किती अँगल्स आहेत 4 अँगल्स आहेत. हे पहा अँगल P, अँगल T, अँगल N, अँगल M आणि यातले सप्लिमेंटरी अँगल्सचे पेअर्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. किती इझी आहे मग. हे पहा P किती आहे 90 डिग्री, T किती आहे 90 डिग्री, N 90 डिग्री, M 90 डिग्री. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की स्क्वेअर मध्ये रेक्टँगल मध्ये प्रत्येक अँगल जो फॉर्म होत असतो तो 90 डिग्रीचा असतो. मग दोन अँगल्सला आपण ऍड केलं की 180 डिग्री होणार, म्हणजेच ते सप्लिमेंटरी अँगल्स होणार. चला इथे राईट करून घेऊयात. इच अँगल ऑफ द रेक्टँगल इज 90 डिग्री. सो पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स आर. आता कशा प्रकारे येणार सप्लिमेंटरी अँगल्स, इथे आपण पुन्हा राईट करून घेऊयात. रेक्टँगल PTNM. आता पहा बरं, हा जो P आहे त्याला आपल्याला काय करायचंय प्रत्येक अँगल बरोबर पेअर करायचंय. प्रत्येक अँगल बरोबर पेअर केल्यानंतर ते किती होणार आहे 180 डिग्रीज होणार आहे की नाही. आता P किती आहे 90. P ला T बरोबर पेअर करा. P90 T90 किती झालं 180. सो इथे राईट करूयात अँगल P अँड अँगल T. त्यानंतर P ला N बरोबर पेअर करा. P90 N90
किती होणार 180, म्हणजे ते पण काय झाले सप्लिमेंटरी अँगल्स. सो अँगल पी अँड अँगल एन, त्यानंतर ना पी ला एम बरोबर पेअर करा, अँगल पी अँड अँगल एम. आता हे झाले 3 अँगल्स. आता इथे पहा हा टी आहे, या टी ला आता आपण एन आणि एम बरोबर पेअर करूयात. सो अँगल टी अँड अँगल एन, त्यानंतर ना अँगल टी अँड अँगल एम. आता पुन्हा टी ला पी बरोबर पेअर करणार का आपण, तर काहीच गरज नाहीये, कारण ऑलरेडी आपण टी ला पी बरोबर पेअर केलेला आहे फर्स्ट. सो पुन्हा मागे येण्याची काहीच गरज नाही. आता नेक्स्ट काय येणार आहे, नेक्स्ट घ्या हा एन, एन ला एम बरोबर पेअर करा, अँगल एन अँड अँगल एम. आता या एन ला पी बरोबर पेअर करायची गरज आहे का आता, नाही, कारण अँगल एन आणि अँगल पी ला ऑलरेडी इथे आपण पेअर केलेला आहे. त्याचबरोबर अँगल एन आणि अँगल टी ला सुद्धा ऑलरेडी आपण इथे पेअर केलेलं आहे. आलं लक्षात कशा प्रकारे आपण फक्त नावावरून इथे सप्लिमेंटरी अँगल्स फाइंड आउट केलेले आहेत. चला नेक्स्ट पाहूयात. 6 नंबरला दिलेले आहे, इफ मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री, what is the measure of the supplement of the complement of angle A. खूप मजेशीर गमतीशीर असा हा क्वेश्चन आहे, इंटरेस्टिंग आहे. काय दिलेला आहे क्वेश्चन मध्ये समजून घ्या. इफ मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री, ए 70 डिग्रीचा आहे, what is the measure of the supplement of the complement of angle A. आलं लक्षात, अँगल ए चा जो कॉम्प्लिमेंट आहे त्याचा सप्लिमेंट अँगल चे मेजर किती. येते लक्षात तुम्हाला काय विचारलेलं आहे. आपल्याला काय करावं लागणार आहे, आधी हा जो अँगल ए आहे दिलेला त्याचं मेजर दिलेलं आहे की 70 डिग्री, पण या 70 डिग्रीचा जो कॉम्प्लिमेंट अँगल आहे त्याचे किती मेजर आहे ते फाइंड आउट करून मग त्याचा सप्लिमेंट अँगल आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. चला तर मग सॉल्व्ह करूयात. काय येणार, लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए बी एक्स डिग्री. आपण जो ए अँगल ए चे मेजर दिलेला आहे ना त्याचा जो कॉम्प्लिमेंट आहे त्याला एक्स डिग्री घेऊया. म्हणजे हा जो 70 डिग्री आहे ना त्याचा कॉम्प्लिमेंट एक्स डिग्री घेऊया आणि याचा अँगल ए चा सप्लिमेंट सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. म्हणजे हा जो आहे ना एक्स डिग्री त्याचा सप्लिमेंट वाय डिग्री घेऊया. येईल तुमच्या लक्षात हळूहळू आपण जसं जसं पुढे पुढे सॉल्व्ह करत जाऊ. आता पुढे काय करणार आपण, आपल्याला काय करायचंय, कॉम्प्लिमेंट अँगल आधी फाइंड आउट करावा लागेल ए चा, ओके नाही. आपल्याला माहित आहे की कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे सम किती आलं पाहिजे 90 डिग्री बरोबर, आणि अँगल ए चा कॉम्प्लिमेंट एक्स डिग्री घेतलाय आपण. सो हे पहा इथे काय करूयात 70 डिग्री प्लस एक्स करूयात इज इक्वल टू किती आलं पाहिजे 90 डिग्री, कारण हे जे दोन्ही अँगल्स आहेत ते कसे आहेत कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स पैकी एक अँगल आहे 70 डिग्रीचा, हा जो ए दिलेला आहे तो. सो दुसरा अँगल फाइंड आउट करूयात, किती येणार, एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. एक्स इज इक्वल टू काय येणार 90 मायनस 70. मायनस 70 का, कारण इक्वल टू च्या राईट हँड साईडला आल्यावर साइन चेंज होत असते. 90 मधून 70 सबट्रॅक्ट केल्यानंतर काय रिमेनिंग राहतं तर 20. आलं लक्षात. सो जे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत क्वेश्चन मध्ये दिलेले त्यातील जो अँगल ए आहे तो आहे 70 डिग्रीचा आणि जो सेकंड अँगल आहे कॉम्प्लिमेंटरी पैकी तो आहे 20 डिग्रीचा. आता हा जो 20 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगल आपण फाइंड आउट केलेला आहे या 20 डिग्रीचा सप्लिमेंट अँगल आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. आलं का लक्षात. चला फाइंड आउट करूयात मग. सिन्स एक्स अँड वाय आर सप्लिमेंटरी अँगल्स, आपण काय फाइंड आउट केलं एक्स, ओके नाही, किती आहे 20 डिग्री, आणि एक्स आणि वाय हे कसे आहेत सप्लिमेंटरी अँगल्स आहेत बरोबर. आता एक्स ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे किती आहे 20 डिग्री आणि सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे त्यांची सम किती येते 180 डिग्री. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 180 डिग्री. एक्स आहे 20 प्लस वाय इज इक्वल टू 180 डिग्री. आता वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. या 20 ला
ढकलून देऊयात इक्वल टूच्या राईट हँड साईडला. म्हटल्यावर सप्लिमेंट अँगल आपल्याला मिळून जाणार आहे. सो y इज इक्वल टू 180 मायनस 20. 180 मधून 20 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग राहतं 160. सो y किती आलेला आहे 160. आलं का लक्षात? अँगल ए चा कॉम्प्लिमेंट अँगल 20 डिग्री आणि या कॉम्प्लिमेंट अँगलचा सप्लिमेंट अँगल 160 डिग्री. बघा मी म्हटलं होतं ना, खूप गमतीशीर मजेदार असा हा क्वेश्चन आहे. फायनल आन्सर राईट करूयात. द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए इज 160 डिग्री. चला आता या प्रॅक्टिस सेट मधील लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. हे पहा, हे या क्वेश्चनचे फायनल आन्सर. लास्ट क्वेश्चन खूप इझी आहे. काय दिलेलं आहे? इफ अँगल ए अँड अँगल बी आर सप्लिमेंटरी अँगल्स. लक्षात घ्या, दोन्ही कसे अँगल्स आहेत? सप्लिमेंटरी म्हणजे सम 180 डिग्री. मेजर ऑफ अँगल बी काय आहे? x प्लस 20. देन व्हॉट वुड बी मेजर ऑफ अँगल ए? किती इझी आहे. आपल्याला माहिती आहे की नाही की सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? त्यांचे मेजरचे सम 180 डिग्री येत असते. आता इथे अँगल ए चे मेजर तर त्यांनी दिलेले नाहीये, पण अँगल बी चे मेजर दिलेले आहे x प्लस 20 डिग्री. हो ना? सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आणि चला आता सॉल्व्ह करून घेऊयात. आता हा जो 20 आहे त्याला आपण इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. सो 180 इथे प्लस साइन आहे ना, इकडे जाते वेळी ते मायनस होणार, मायनस 20. इथे लेफ्ट हँड साईडला जे रिमेनिंग आहे ते ऍज इट इज राईट करून घेऊयात. अँगल ए प्लस एक्स. 180 मधून 20 सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर मिळते आपल्याला 160. इथे लेफ्ट हँड साईडला अँगल ए प्लस एक्स ऍज इट इज राईट करून घेऊयात. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? मेजर ऑफ अँगल ए, राईट? सो अँगल ए ला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला ठेवूयात आणि हा जो एक्स आहे त्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. सो अँगल ए इज इक्वल टू 160. आता इथे साइन कोणतं येणार? प्लस की मायनस? हे पहा, इथे एक्सचं साइन आहे प्लस, ते इक्वल टूच्या राईट हँड साईडला जाते वेळी चेंज होणार, प्लस चे होणार मायनस, मायनस एक्स. सो अँगल ए काय आलेला आहे? 160 मायनस एक्स डिग्री. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. काय दिलेलं होतं आपल्याला? मेजर ऑफ अँगल बी दिलेलं होतं क्वेश्चन मध्ये, किती? x प्लस 20 डिग्री. आणि मेजर ऑफ अँगल ए फाइंड आउट करायला सांगितलेलं होतं. सो इथे आपण मेजर ऑफ अँगल ए फाइंड आउट केलेला आहे 160 मायनस एक्स डिग्री. सो इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 17 कंप्लीट झालेला आहे.